नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुकर सर आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या घटकावर आपण चर्चा करणार आहोत, जे की आयोगाने वेळोवेळी त्यावर प्रश्न विचारले आहेत. प्रिलिम असो की मेन्स असो, हमखास या घटकावर प्रत्येक वेळेस कुठल्या न कुठल्या घटकावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येते. तो घटक म्हणजे भारतीय संसद. भारतीय संसदेमध्ये एकूण 3 घटक महत्त्वाचे मानले जातात. त्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा हे 3 घटक महत्त्वपूर्ण असून त्यातूनच संसदेची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आयोगाने कुठलीही परीक्षा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल, यावर हमखास प्रश्न विचारले आतापर्यंतच्या इतिहासावरून आपल्याला दिसून येते. त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यसभा या घटकावर विशेष चर्चा आपण करूया. मित्रांनो, भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. या पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये कोणता संबंध असायला पाहिजे यावर विशेष तरतूद केली दिसून येते. तसेच कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. संविधानामध्ये कलम 79 ते 122 यामध्ये संसदेचे संघटन, रचना, कार्यकाळ, अधिकार, पीठासन अधिकारी, विशेष अधिकार, कामकाज पद्धती तसेच सदस्यांची पात्रता इत्यादी बाबत विशेष तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. कलम 79 मध्ये संसदेच्या रचनेबाबत तरतूद सांगितलेली आहे. यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे 3 घटक मिळून संसदेची निर्मिती करण्यात आलेली आहे. 1954 मध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स व हाऊस ऑफ पीपल्स या इंग्रजी नावाचे रूपांतरण क्रमशः राज्यसभा व लोकसभा या हिंदी नावाने करण्यात आले आहे. तसेच राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे आणि द्वितीय सभागृह आहे, तर लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. संसदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रपतीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. असे असून सुद्धा राष्ट्रपती संसदेमध्ये कुठल्याही प्रकारे प्रत्यक्षरित्या सहभागी होत नसतात किंवा कुठल्याही कामकाजामध्ये प्रत्यक्ष सहभाग होऊन ते करत नाहीत. मात्र संसदेने जे विधेयक पास करून राष्ट्रपतीकडे पाठवतात त्यावेळेस राष्ट्रपतीची स्वाक्षरी त्यावर होणे अत्यंत गरजेचे असते. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनेच प्रत्येक विधेयकाचे रूपांतरण कायद्यामध्ये होत असते. त्यामुळे राष्ट्रपतीसुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा मानला जातो. असे जरी असले तरी राष्ट्रपतींना सुद्धा काही विशेष संसदीय कामकाज पद्धतीबद्दल विशेष अधिकार दिलेले आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, संसदेचे अधिवेशन बोलावणे, संसदेचे संयुक्त बैठक बोलावणे आणि त्या संयुक्त बैठकीला अभिभाषण देणे, तसेच संसदेचे कामकाज चालू नसताना अत्यंत तातडीची गरज असल्यास राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात. हे त्यांचे विशेष अधिकार आपल्याला पाहता येतील. तर मित्रांनो, आता आपण बघूया राज्यसभा याबद्दल विशेष माहिती. राज्यसभा संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह हे आपण बघितलेच आहे. तसेच राज्यसभा हे प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. संविधानामध्ये 4थ्या परिशिष्टामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की राज्यसभेचे सदस्य हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतील अशी तरतूद त्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे प्रत्यक्ष जनतेमार्फत यांची निवड होत नाही, तर त्यांची अप्रत्यक्षरित्या निवड होत असते. राज्यसभेची सदस्य संख्या. राज्यसभेची सदस्य संख्या ही एकूण 250 इतकी आहे. या 250 पैकी 238 सदस्य हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करत असतात, तर उर्वरित 12 सदस्य हे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केलेले असतात. सध्याच्या घडीचा जर आपण विचार केला तर सध्या राज्यसभेची सदस्य संख्या ही एकूण 245 एवढी आहे. त्यामध्ये घटक राज्याचे एकूण प्रतिनिधी हे 229 आहेत, तर केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी हे एकूण 4 एवढे आहेत. तसेच राष्ट्रपतीद्वारे 12 नामनिर्देशित केलेले सदस्य असे एकूण मिळून एकंदरीत 245 सदस्य सध्या कार्यरत आहेत. राष्ट्रपती ज्या 12 सदस्यांची निवड राज्यसभेवर करतात त्या 12 सदस्यांची निवड पुढील कार्यक्षेत्रामधून ती करत असतात. समाजसेवा, कला, विज्ञान आणि साहित्य इत्यादी क्षेत्रामधून नामवंत व्यक्तीची तसेच विद्वान व्यक्तीची निवड राष्ट्रपती राज्यसभेवर करत असतात. राज्यसभा सदस्यांची निवड आपण ज्यावेळेस
विधानसभेच्या सदस्यांना निवडणुकीमार्फत विधानसभेमध्ये पाठवतो, तेच उमेदवार राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन त्यांना निवडून देत असतात. राज्यसभेची सदस्य संख्या ही प्रत्येक राज्याला सारख्या प्रमाणात मिळालेली आपल्याला दिसून येत नाही. याचे कारण असे आहे की प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार राज्यसभेच्या सदस्यांचे वितरण त्या त्या राज्यामध्ये करण्यात आले आहे. म्हणजे ज्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे त्या राज्याला राज्यसभेच्या सदस्यांची संख्या ही जास्त मिळालेली आपल्याला दिसून येते. ज्या राज्याची लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे त्या राज्यांना राज्यसभेच्या सदस्यांची संख्या कमी असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य एकूण 31 आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 18 राज्यसभेचे सदस्य असल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे गोवा असेल, त्रिपुरा असेल, सिक्कीम असेल, मिझोराम असेल, या ठिकाणी लोकसंख्येचे प्रमाण कमी असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक एक सदस्य आपल्याला राज्यसभेचा पाहायला मिळतो. तसेच 1951 मध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 यामध्ये रहिवासी अट ही त्यामध्ये नमूद करण्यात आली होती. मात्र 2003 मध्ये संसदेने त्यामध्ये दुरुस्ती करून रहिवासी अट ही रद्द करण्यात आली. त्यामुळे कुठल्याही राज्यामधला उमेदवार कुठल्याही राज्यामधून राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. त्यामुळे राज्यसभेची निवडणुकी खुल्या मतदान पद्धतीने घेतली जाते हे आपल्याला दिसून येते. राज्यसभेचा कार्यकाळ कलम 83 यानुसार राज्यसभेचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. राज्यसभा स्थायी सभागृह आहे ते कधी विसर्जित होऊ शकत नाही किंवा केल्या जाऊ शकत नाही. मात्र राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षे इतका निर्धारित करण्यात आला आहे. प्रत्येक 2 वर्षांनी राज्यसभेचे सदस्य 1/3 निवृत्त होतात आणि तेवढे सदस्य निवडून येतात किंवा नामनिर्देशित केल्या जातात. आणि ते निवृत्त सदस्य हे पुनर्निवडणुकीसाठी किंवा पुनर्नामनिर्देशनासाठी किती वेळा पात्र असू शकतात. म्हणजे याच्यामध्ये काही लिमिट नाही की पुनर्निवडणूक तो लढू शकतो का नाही. 1 वेळेस, 2 वेळेस, 10 वेळेस तो किती वेळा तो राज्यसभेवर तो निवडून किंवा नामनिर्देशित केला जाऊ शकते. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ मूळ संविधानामध्ये नमूद केलेला नव्हता. ते संपूर्ण अधिकार संसदेला देण्यात आले होते. त्यामुळे संसदेने 1951 मध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 हा पारित करून सदस्यांचा कार्यकाळ कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला होता. त्यामुळे पहिल्या राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा कोणाचा असेल हे चिठ्ठीद्वारे काढून ठेवण्यात आले होते.